हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. काल विकी बाहेर गेला होता, तर त्याने येताना बऱ्यापैकी गुलाबाचे फुलं वगैरे आणि झेंडू वगैरे आणले होते. ॲक्च्युली ते सगळं गावाकडून आलं होतं, तर तो ते घ्यायला गेला होता. आणि त्याआधी मी आपले झाडं दाखवते तुम्हाला. चला, ॲक्च्युली आता इतका बऱ्यापैकी ऊन पडतं आहे ना, तर झाडं सुकून जातात. तर मी सकाळी उठलं की पहिलं तेच काम असतं की झाडांना पहिलं पाणी घालायचं. आणि त्यानंतर घरात आले आणि वेदाला छान असं कलिंगड कट करून दिलं. काल कलिंगड आणलं होतं, पण त्याला मुहूर्तच लागत नव्हता खायला. तर आज वेदाने मागितलं, मग त्यासाठी त्याला कट करून दिलं. म्हटलं टिफिनला घेऊन जातो, पण म्हटलं नको नेऊ टिफिनला. तर त्याने काही ऐकलं नाही. म्हटलं बरं कलिंगड नको देऊ, मग दुसरे फ्रूट्स दे. म्हटलं ठीक आहे. काल येता येता विकीने हे पण आणलं होतं. ॲक्च्युली हे पण गावाकडूनच आलं होतं, तर त्यांनी ते पण घेऊन आला होता. सासूबाईंनी दिलं होतं बऱ्यापैकी काही गोष्टी यातल्या. आता हे थोडं सगळं त्यांनी जे काही त्यांच्याकडे जेवढं अवेलेबल होतं, तर त्यांनी तेवढं पाठवलं होतं. तर वेदासाठी पाठवलं होतं. आणि काही त्यांनी फुलं वगैरे पण दिले होते. तर झेंडूचे फुलं होते, ते पण शेतातले होते, ताजे होते. आणि विकीने येताना गुलाब पण फार आणलं होतं. त्यातलंच एक गुलाब हा घेऊन आला. त्याला म्हटलं वेदा मला दे. तर म्हटलं काय म्हणशील? तर म्हटलं मी काहीच नाही म्हणणार. म्हटलं वेदा म्हण ना काहीतरी. म्हटलं मी नाही म्हणणार. म्हटलं मग दे. ठीक आहे, नको म्हणू. मी त्याला रिटर्न दिलं. आणि हे काही फुलं जे होते हे पण खूप ताजे आणि छान होते. जेव्हा आपल्या घरून काही येतं ना ताजे फुलं वगैरे, तर खूप छान वाटतं. आणि हे असे गुलाब पण खूप आणलेत विकीने. आता ह्याचं करायचं काय? तर म्हटलं ठीक आहे, सुकवून त्याचं गुलकंद वगैरे काहीतरी बनवता येईल. तर हे पण जे आपण गुच्छात वापरतो ना, तर ते पण आणलं होतं त्याने. हे पिंकवाले गुलाब आहेत आणि ते रेडवाले होते. आणि काही जे होते उरलेले ते मी खाली पाण्यात ठेवले होते. त्याला म्हटलं फ्रीजमध्ये ठेवते, तर तो म्हटला नाही राहणार, पाण्यातच ठेव, फ्रीजमध्ये नको ठेवू. म्हटलं ठीक आहे, मग असेच राहू देत. मी काय आणखी ते ओपन केलं नाही. ओपन केल्यावर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. खूप सुंदर कलर आहे त्या फुलांचा. आणि हे पण हे जे आपण गुच्छ वगैरे बनवतो, बुके वगैरे, तर त्यात हे बऱ्यापैकी यूज केलं जातं. आणि मला गुलाबाची फुलं फार आवडतात. तर विकीने त्यासाठी आणले होते. म्हटलं तुला आवडतात म्हणून एवढे सगळे घेऊन आलो. म्हटलं ठीक आहे. आणि नंतर माझं सगळं आवरलं. वेदाला फ्रूट्स कट करून दिले आणि त्याचा टिफिन पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून दिला. तर आता आपला प्रकट दिन येतो आहे स्वामींचा. तर कोण काय काय सेवा करणार आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. मी पण स्वामींचं लिखित नामस्मरण करणार आहे, तर त्याबाबत मी व्हिडिओ नक्की बनवेन. तुम्ही पण